नमस्कार। मी परवा एका वास्तू विजिटला गेले असता त्या घरामध्ये गेल्यानंतर तिथल्या लेडीज लोकांनी मला काही गोष्टी सांगितल्या। त्यांच्या घरामध्ये अखंड गुरुचरित्राचं पारायण होतंय असं त्यांचं म्हणणं होतं। ही गोष्ट खूप चांगली मानली गेलेली आहे। त्याचं कारण सुद्धा असं सांगितलं आहे की गुरुचरित्राला आपल्या शास्त्रामध्ये 5वा वेद मानला गेलेला आहे। गुरुचरित्र म्हणजे आत्ताच्या काळातली पवित्र गोष्टींची नांदी सुद्धा म्हटलं गेलेलं आहे। पण ते गुरुचरित्राचं पारायण स्त्रियांनी करावं का? कारण त्यांच्या घरामध्ये जे गुरुचरित्राचं पारायण व्हायचं ते स्त्रिया केल्या जायच्या। आता गुरुचरित्राचं पारायण स्त्रियांनी का करू नये याच्या मागची सुद्धा बरीचशी कारणं आहेत। त्यापैकी पहिलं कारण म्हणजे आपल्या आत्ताच्या धावपळीच्या युगामध्ये मासिक अडचण आपल्याकडून पाळली जात नाही। बऱ्याच वेळेला आपण मासिक अडचणीच्या वेळी सुद्धा देवघरापर्यंत सर्रास जातो। या सर्वही गोष्टी आपल्या शास्त्रानुरूप चुकीच्या मानल्या आहेत। त्याच पद्धतीनं स्त्रियांनी जर गुरुचरित्र वाचलं तर विरक्ती येते असं सुद्धा एक शास्त्रवचन सांगितलेलं आहे। अवक्षरम अनायुष्यम विस्वरम व्याधी पीडितम असं एक शास्त्रवचन सांगितलंय। जर करता शब्दाचा अपशब्दाचा उच्चार होऊन अवक्षर निर्माण झालं तर आयुष्य कमी होतं आणि त्याचे जे स्वर आहेत ते जर चुकवले तर आपल्याला व्याधी पीडित होतात असं शास्त्रवचन आहे। याकरता म्हणून गुरुचरित्र हा एकमेव ग्रंथ असा आहे की जो स्त्रियांनी वाचू नये। हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यामागचा फक्त एकच हेतू होता की तुमच्या उपासनेमध्ये सुधारणा व्हावी, कुणाचंही मन दुखवण्याचा यामध्ये बिलकुल हेतू नाही। नमस्कार, मी तेजस प्रिया प्रसाद जोशी रिप्रेझेंट करतो श्रीविद्या वास्तूला। अशा महत्त्वपूर्ण व्हिडिओंकरता मला लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा व हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा। आणि हो, तुम्हाला इथून पुढे कुठल्या विषयावरती व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा। धन्यवाद।